नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शेपूच्या भाजीमध्ये बाजरीचं पीठ घातल्यानंतर कोणता पदार्थ तयार होतो ते। चला तर मग अजिबात वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात। इथं मी एक गड्डी शेपूची अगदी हिरवीगार आणि ताजी ताजी कोवळी अशी भाजी घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्याला ही व्यवस्थित नीट करून घ्यायची। तर पहा, याप्रमाणे मी अगदी थोडे थोडे देठ घेऊन ही भाजी अशा पद्धतीने नीट करून घेतलेली आहे। तर सगळ्यात अगोदर ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि थोडी थोडी भाजी घालत ती अगदी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतली। आता चांगली धुवून झाल्यानंतर ती एका चाळणीमध्ये या पद्धतीने मी निथळायला ठेवलेली आहे। सगळं पाणी व्यवस्थित निथळलं की आपण ही चिरून घेऊयात। पहा, भाजीतलं पाणी जेव्हा पूर्णपणे निथळलं तेव्हा ती मी चिरायला घेतली। तर पहा, याप्रमाणे ती आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। पहा, सगळी भाजी इथं चिरून झालेली आहे। आता ती एका परातीमध्ये काढून घेऊयात। आता या भाजीमध्ये आपल्याला बाजरीचं पीठ घालायचे, परंतु त्या अगोदर आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचे। तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 10-12 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा मीठ टाकलं। मिक्सरला फिरवून त्याचं बारीक असं वाटण तयार करून घेतलं। आता वळूया पुन्हा भाजीकडे। तर पहा, इथं मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, ते सगळं या भाजीमध्ये घालून घेते। त्याचबरोबर 1 वाटी चणा डाळीचं सुद्धा पीठ घेतलेलं आहे। तर त्यातील फक्त अर्धी वाटी पीठ मी आत्ता इथं टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचे थोडीशी हळद, थोडासा हिंग, त्याचबरोबर अगदी 2 ते 3 चिमूट इतकं खाण्याचा सोडा। आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे लसूण मीठ मिरचीचं, ते यामध्ये घालूयात आणि या भाजीमध्ये ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। इथं आपण फक्त बाजरीचं पीठ वापरलं तरी देखील चालतं, पण आपण जो पदार्थ तयार करणार आहे त्याला थोडासा ठसठशीतपणा यावा म्हणून इथं मी चणा डाळीचा वापर केलेला आहे। तुम्ही फक्त बाजरीचं पीठ किंवा फक्त चणा डाळीचं पीठ सुद्धा इथं वापरू शकता। तर पहा, भाजी पिठात व्यवस्थित मिक्स व्हावी म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते यामध्ये टाकलं आणि आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर पहा, जर आपल्याला खूपच कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि भाजी जर आपली ओली असेल, पाण्याची आवश्यकता नसेल तर नाही टाकलं तरी देखील चालतं। इथं मला भाजीच्या प्रमाणापेक्षा थोडंसं पीठ कमी वाटतंय म्हणून उरलेलं जे चणा डाळीचं पीठ आहे ते यामध्ये मी टाकलं। म्हणजे पहा, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी चणा डाळीचं पीठ आपण इथं वापरलेलं आहे आणि यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याचा छान असा गोळा तयार करून घेऊयात। तर पहा, इथं व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे। आता काय करायचं, यातला छोटासा एक गोळा घ्यायचा आणि त्याचा हातावर याप्रमाणे त्याच्याशी गोल अशी वळकटी तयार करून घ्यायची। याप्रमाणे आता मी सगळ्या पिठाच्या वड्या तयार करून घेते। आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आपण कोणता पदार्थ तयार करत आहोत ते। तर हा पदार्थ मला कसा सुचला, तर मी नेहमी शेपूचे मुटके तयार करते आणि माझ्या मुलाला ते खूप आवडतात। तर मुटके करता करता एक दिवस मी हा प्रकार करून पाहिला आणि तो सुद्धा अगदी छान झाला। माझ्या मुलालाही तो खूप आवडला आणि तेव्हापासून या पदार्थाला मी सुरुवात केली। शेपूच्या भाजीचे मुटके कसे करायचे याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता इथं मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि संपूर्ण चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घेऊया। याआधी तुम्ही कधी शेपूच्या भाजीच्या अशा प्रकारे वड्या करून पाहिल्या होत्या का? असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पहा, आता या चाळणीमध्ये शेपूचे भाजीचे जे आपण तयार करून ठेवलेल्या वळकट्या आहेत त्या सगळ्या ठेवून घेतल्या आणि आता एका गॅसवर पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवले। ही चाळण या पातेल्यावर ठेवून देऊ आणि यावर एक झाकण ठेवू आणि फक्त 15 ते 20 मिनिटे घड्याळ लावून 20 मिनिटे आपल्याला हे वड्या गॅसच्या मोठ्या फ्लेमवरच उकडून घ्यायच्या आहेत। आता पाहूया 20 मिनिटानंतर। तर पहा, 20 मिनिटे झालेली आहेत। मी गॅस बंद केला आहे आणि आता आपण पाहूयात। पहा, वडी शिजतानाच अगदी खमंग असा वास संपूर्ण घरामध्ये दरवळलेला आहे। तुम्ही पाहू शकताय आपली वडी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता ही आपण अशीच थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर आपण ती कट करून घेऊया। कट करताना भाजी सुरीला थोडी थोडी चिकटते,
तर सुरीची भाजी काढून घ्यायची आणि याप्रमाणे सगळ्या वड्या अगदी व्यवस्थित अशा कापून घ्यायच्या। तर पहा, सगळ्या वड्या आपल्या इथं कापून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकताय वडी आतपर्यंत अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। तुम्ही ही अशीच सुद्धा खाऊ शकता, पण आपण याला अगदी अजून चटपटीत होण्यासाठी थोड्याशा परतून घेणार आहोत। तर त्यासाठी गॅसवर मी एक तवा ठेवलाय आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊयात आणि एक एक करून वडी आपण यामध्ये तळण्यासाठी टाकून घेऊया। आपल्याला अगदी शालो फ्राय करायची आहे वडी। तर पहा, सगळ्या वड्या याप्रमाणे मी तव्यामध्ये पसरून घेतलेल्या आहेत आणि यावर थोडंसं तेल पुन्हा टाकले आणि एक एक वडी पलटी करून घ्यायची आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी खमंग अशी भाजून घ्यायची। तर पहा, याप्रमाणे आपल्या वड्या चांगल्या खमंग अशा भाजून झालेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण ह्या अशाच खूप छान होतात। आता यावर मी थोडंसं मीठ टाकणार आहे। वरून थोडंसं म्हणजे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि 1 चमचाभर थोडंसं तिखट टाकायचे। तुम्ही कोणतंही तिखट इथे वापरू शकता, म्हणजे मिरची पावडर किंवा तुम्ही रेग्युलर जो मसाला वापरत असाल तो। तर इथं मी 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून हलवून घेतलं। तर पहा, अगदी चटपटीत खमंग अशी आपली वडी इथं तयार झाली। आता यावर सजावटीसाठी म्हणून मी थोडेसे पांढरे तीळ टाकत आहे। हे संपूर्णतः ऑप्शनल आहेत, पण दिसायला ते छान दिसतात म्हणून यावर मी टाकले। तर पहा, याप्रमाणे अगदी खमंग अशी आपली शेपूच्या भाजीची वडी इथं तयार झाली। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।